मी एक बंगलो डिझाईन केलेला आहे आणि माझ्या क्लायंटचं नाव आहे शिवराज फाळके. त्यांची अशी रिक्वायरमेंट होती की त्यांना एक बेडरूम, किचन आणि एक शॉप हवं होतं. सो त्या पद्धतीनं त्यांनी ज्या रिक्वायरमेंट दिल्या त्या पद्धतीने आपण त्या रिक्वायरमेंट फुलफिल कशा केल्या विथ वास्तुशास्त्र आणि त्यांचा एरिया जो आहे बिल्डिंगचा तो कशा पद्धतीने बसवलेला आहे, ह्या सर्व गोष्टी आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. आता आपण सुरुवातीपासून समजून घेऊयात. तर तुम्ही जर पाहिलं तर हा जो काही एरिया आहे हा 1270 स्क्वेअर फीटच्या आसपास एरिया जो आहे बिल्डिंगचा तो आहे. आणि तो जो काय एरिया आहे हा क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसारच आपण केलेला आहे. तर सुरुवातीस त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांचा जो काय बंगलो आहे तो बंगलो जो आहे हा उत्तरमुखी. आता पहिल्यांदा आपण ह्या बिल्डिंगच्या दिशा जाणून घेऊया. तर ही जी दिशा आहे ही जी आपण ॲरो केलेली आहे ही उत्तर आहे. सो ह्या उत्तर जी काय दिशा आहे इथून आपला मेन एंट्रन्स असणार आहे. ही जी आहे इकडच्या साईडची दक्षिण आणि ही पूर्व आणि ही पश्चिम बाजू आहे. तर ह्या अशा चारही बाजू आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर हा कोपरा जो आहे तो आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा पद्धतीनं ह्या ज्या 8 दिशा आहेत ह्या बंगलोसाठी आपल्याला फुलफिल करायच्या होत्या प्रॉपर वास्तुशास्त्राप्रमाणे. तर त्यांची जी काय मेन एंट्रन्स होता जर तुम्ही पाहिला तर मेन एंट्रन्स जो आहे तो उत्तरेकडून आहे. आणि जर तुम्ही हा वरांड्याचा जर एरिया पाहिला, हा तुम्हाला मी राऊंड करून दाखवते. हा जो वरांडा आहे हा वरांडा 7 फूट बाय 12 फूट 6 इंच ही हॉरिझॉन्टल जी काय मी लाईन ओढती आहे ती बरोबर 7 फूट आहे आणि व्हर्टिकल जी लाईन आहे 12.5 फूट आहे. तर इतका मोठा वरांडा त्यांना रिक्वायर होता बिकॉज त्यांच्या घरामध्ये जे काय असणारा एज्ड पर्सन्स आहेत त्यांना इथं बसून आराम चेअरमध्ये किंवा घरातील लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी म्हणून असा मोठा एरिया जो आहे त्यांना रिक्वायर होता. सो त्या पद्धतीने आपण हा वरांड्याचा जो एरिया आहे तो डिझाईन केला होता आणि आपण अशा स्टेप्स दिलेल्या आहेत ज्या की चढताना आपण पूर्वेकडे तोंड करून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्टेप्सवरून ज्यावेळेला एंट्रन्स हा जो दिसतो आहे आपल्याला हा मेन एंट्रन्स आहे. तुम्ही पाहू शकता इथे ग्रीन कलरमध्ये मी एक मिनिट तुम्हाला मी प्रॉपर दाखवते. तर हा ग्रीन कलरमध्ये जो दिसतो हा एरिया हा मेन एंट्रन्स आहे. इथून आपण आपल्या लिव्हिंग रूममध्ये एंट्री करतो आहोत. आणि तुम्ही जर पाहिलं तर इथे एक मोठी अशी विंडो आहे जी की पूर्वेकडून येते. त्याचा मेन पर्पज हा जो आहे तो पर्पज हाच होता की आपण जी काय विंडोतून येणारी सनलाईट आहे मॉर्निंगची ती प्रॉपर सकाळी आपण ज्यावेळेला लिव्हिंग रूममध्ये येऊन बसतो त्यावेळेला ती एक छानसा एक फील किंवा एक चांगला टच आपल्याला सकाळचा फ्रेशनेस जो आहे तो मिळण्यासाठी म्हणून आपण मोठी अशी 6 फुटाची विंडो जी आहे इथं आपण प्रोव्हाइड केली होती. त्याच्यानंतर ही जी काय वॉल आहे ह्या वॉलवरती आपण टी व्ही युनिट प्रोव्हाइड केलेला आहे आणि ही एल शेपमध्ये हे सिटिंग आहे आणि सेंटर टेबल ही आपण प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. हा जो काय लिव्हिंग रूमचा जो एरिया आहे तो तुम्ही पाहू शकता 14 फूट बाय 12 फूट असा आहे. अशा पद्धतीने ही रेक्टँग्युलर लिव्हिंग रूम आपण डिझाईन केलेली आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल लिव्हिंग रूमचं जे काही डिझाईन आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया की आपलं किचन रूम कशा पद्धतीनं डिझाईन केलं आहे. लिव्हिंग रूममधून डायरेक्ट आपण किचनमध्ये येतो. किचनमध्ये फर्स्टली आपण हा जो काय कोपरा आहे किचनमधला ईशान्य कोपरा आहे तिथं आपण एक छोटंसं छान देवघर प्रोव्हाइड केलेलं आहे. क्लायंटची आपल्या रिक्वायरमेंट होती की आम्हाला किचनमध्येच देवघरही हवं आहे. सो त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण देवघर जे आहे ते किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर सिंक आणि आपली जी काय मेन प्रिपरेशन एरिया आणि काउंटर जे आहे ते आपण किचन काउंटर हे सगळं टॉप दिलेलं आहे. इथंही पूर्वेकडून खूप सुंदर अशी आपण विंडो दिलेली आहे आणि त्या विंडोचं ही मेन पर्पज हा आहे की आपण ह्या इथं पूर्वेला आणि दक्षिणेला सुद्धा आपण ज्या ह्या 2 विंडो दिलेल्या आहेत तर ह्या 2 विंडोंचं पर्पज मेन असं आहे की आपण ज्यावेळेला फोडणी किंवा काही गोष्टी जेव्हा प्रिपेअर करतो त्या नॅचरली विंडोमधून बाहेर जावं, नॅचरली क्रॉस व्हेंटिलेशन व्हावं आणि इलेक्ट्रिसिटी असू दे आणि ज्यावेळेला लाईट नाही आहे त्यावेळेलाही आपण प्रिपेअर करू शकू आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेंटिलेशन झाल्यामुळे तिथं एक बिल्ट एन्व्हायरमेंट तयार होईल. त्यानंतर सेंटरला जो प्लेस केलेला आहे हा डायनिंग एरिया आहे. किचनमध्ये काम केल्यानंतर लगेचच जवळ त्यांना डायनिंग एरिया प्रोव्हाइड
त्यांना हवा होता, सो त्यासाठी आपण डायनिंग ही जवळ दिलेलं आहे, किचनमध्येच प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता साईडलाच युटिलिटी एरियाही आपण प्रोव्हाइड केलेला आहे, जो की तिथं त्यांना किचनमध्ये प्रिपरेशन केल्यानंतर किंवा किचनमध्ये काम केल्यानंतर लगेचच जवळ हवा होता, जे की भांडी असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील क्लीन करण्यासाठी, म्हणून त्यांनी युटिलिटी एरिया जो आहे तो किचनच्या लगेच साईडलाच प्रोव्हाइड केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की किचनच्या ह्या ज्या कॉर्नरला आपण एक छोटंसं स्टोअरही प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की किचनमध्ये खूप सारे, आता आपण जर पाहिलं तर मोठे मोठे डबे असतात पिठाचे वगैरे, किंवा वेगवेगळे स्टोरेज असतं, जे की किचनमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू नये. मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी म्हणून आपण छोटंसं स्टोरेज आहे इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. नेक्स्ट जो तुम्ही पाहू शकता हा स्टोरेज एरिया आपण. त्याच्यानंतर आपण पुढे येऊयात बाथरूम आणि वॉशरूममध्ये. तर तुम्ही पाहू शकता नेक्स्ट, एक मिनिट. हां, तर आपण इथे बाथ जो आहे तो 8 फूट बाय 4 फूटचा प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कमोडही प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे एखादा एज्ड पीपल असेल तर त्या व्यक्तीसाठीही आपण तिथं बाथरूममध्ये कमोड प्रोव्हाइड केलेला आहे. आणि WCचा जो एरिया आहे तो 4 फूट बाय 3.5 फुटाचा आहे, तोही आपण सेपरेट प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून आपल्याला एकाच वेळेला ॲट ए टाईम वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील. आणि त्याच बाजूला आपण एक वॉश बेसिनही प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे एका वेळेला भरपूर नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी ह्या 3 ॲक्टिव्हिटीज एका वेळेला होऊ शकतील, अशा पद्धतीनं डिझाईन आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण पाहू शकतो नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपली बेडरूम आहे, जी की 12 फूट बाय 11 फुटाची आहे. अशी 12 फूट आणि अशी 11 फूट आहे. आणि त्या बेडरूममधूनच बाहेर जायला आपण एक बाल्कनीही केलेली आहे प्रोव्हाइड. ही बाल्कनीसुद्धा 4 फूट बाय 11 फुटाची आहे, जेणेकरून बेडरूममधून आपण बाहेर एका बाल्कनीमध्ये येऊन बुक रीडिंग असू दे किंवा लहान मुलं खेळण्यासाठी असू दे, अशा पद्धतीनं थोडीशी एक वेगळी स्पेस प्रोव्हाइड होते, म्हणून आपण बाल्कनी बेडरूमच्या पाठीमागच्या साईडला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही जी बाजू आहे ही पश्चिम बाजू आहे, तर पश्चिमेकडून आपण एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्याच्या समोरच आपण एक कबड प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याच्यामुळे त्याचं स्टोरेज एरियाचा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि भरपूर मोठं स्टोरेज इथं प्रोव्हाइड होऊ शकेल. त्यानंतर आपण पाहूयात आपलं स्टेअरकेसची ह्या खासियत हीच आहे की सपोज आपल्या किचनमध्ये एखादं पर्सन वर्क करत असेल आणि त्या व्यक्तीला बाहेर जायचं असेल आणि लिव्हिंगमध्ये आपले खास पाहुणे येऊन बसलेले असतील, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण स्टेअरकेसवरून खालून जाऊन बाहेर जाऊ शकतो. यासाठी आपण स्टेअरकेस जी आहे ती 2 in 1 म्हणजे दोन्ही बाजूंनी आपण वापरू शकतो, अशा पद्धतीनं प्रोव्हाइड केलेली आहे. ह्या तुम्ही इथं पाहू शकता की ॲरो दिलेला आहे अप म्हणून, इथून आपण वरच्या फ्लोअरला ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर आपण पाहूया की शॉप. तर आपलं जे काय क्लायंट होते त्या क्लायंटचं ज्वेलरी शॉप आहे, सो त्यांना एक छोटंसं छान शॉप डिझाईन करून हवं होतं. तर आपण त्या पद्धतीनं त्यांना मेन एंट्रन्सच्या अलीकडेच एक शॉप प्रोव्हाइड करून दिलं होतं, ज्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग रूम आहे आणि हा जो आहे तो काउंटर एरिया आणि सिटिंग एरिया आहे. त्याचबरोबर हा जो काय शॉप आहे याचा जो मेन एंट्रन्स आहे हा पश्चिमेकडून आपण दिलेला आहे, जेणेकरून पटकन लोकांना ॲक्सेस व्हावं आणि पटकन लोकांना दिसावं, ह्यासाठी आपण हा जो एरिया ह्या मेन एंट्रन्सच्या जवळपासच दिलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की पूर्ण बंगलोचा प्लॅन जो आहे तुम्हाला दिसत असेल. तर हा जो काय एरिया आहे 1273 स्क्वेअर फीट ॲक्युरेट आहे आणि ह्यामध्ये खूप सुंदर पद्धतीनं एक लिव्हिंग रूम, किचन विथ डायनिंग, स्टोअर, वॉश बेसिन, बाथरूम, WC, बेडरूम, बाल्कनी, युटिलिटी, शॉप आणि एक स्ट्रॉंग रूम व्यवस्थित आणि छान पद्धतीनं आपण प्रोव्हाइड केलेला आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे प्लॅन्स समजून घेण्यासाठी आणि वेगवेगळे प्लॅन तुम्हाला आणखीन हवे असतील तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणखीन ह्याचा जर तुम्हाला व्ह्यू पाहायचा असेल तर तोही तुम्ही पाहू शकता. आपण प्लॅन झाल्यानंतर हा जो व्ह्यू आहे हा आपण बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता ही जी काय आहे फ्रंट, आणि तुम्ही जर पाहिलं तर ही उत्तर दिशा आहे. ज्या बाजूने एक पर्सन आत जातीला तुम्हाला दिसत असेल आणि दुसऱ्या बाजूला एक जे आहे
ती पश्चिम दिशा आहे. त्यानंतर तुम्ही आणखीन एक व्ह्यू पाहू शकता. सेम त्याच पद्धतीनं आहे. मेन एंट्रन्स तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर तुम्ही फ्रंट साईड व्ह्यू पाहू शकता. ह्याच्यामध्ये एक पर्सन आत जाताना दिसतोय. ही जी काय आहे ती उत्तरेकडूनची मेन एंट्री आहे. ठीक आहे. सो थँक्यू.